घोड्यावर बसून छत्रपती शिवाजी महाराज गावाच्या वेशीवर आले. घोड्यावरून खाली उतरले आणि पाटलाला विचारलं, पाटील शिवाचं घर कुठं आहे? आणि पाटलानं बोट दाखवलं, ती बघा समोर समोर शिवाची झोपडी आहे. आणि शिवाजी महाराज वेगानं त्या झोपडीकडे धावले आणि समोर बघितलं त्या झोपडीच्या बाहेर शिवा काशीदाची म्हातारी आई हातामध्ये आरतीचं ताट घेऊन उभी आहे. आरती बघितली आणि शिवाजी महाराज कराडले, आई आई अगं माझी आरती कुठं करतेय? आई अगं 8 दिवस झाले तुझं पोर मारलं गेलं, तुझा शिवा मारला गेला, मी तुझं सांत्वन करायला आलोय. आई माझी आरती करू नको. आणि त्या शिवाची आई सांगते, राज पोर मारलं गेलं म्हणून तुमचे पाय आमच्या घराला लागले, आमच्या 10 पिढ्यांचा उद्धार झाला. राजे आरती करून घ्या. आणि ती म्हातारी आई शिवाची आरती ओवाळती आहे. आरती ओवाळली गेली. शिवाजी महाराज आतमध्ये आले. जमिनीवर घोंगडी अंतरली होती. औरंगजेबाचा दरबार उभं राहायला योग्य जागा मिळाली नाही म्हणून लाथारणारे शिवाजी महाराज रायगडावर 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसणारे शिवाजी महाराज शेतकऱ्याच्या घरामध्ये जमिनीवर बसतायत घोंगडीवर. आणि शिवाजी महाराज खाली बसले. आणि त्या आईनं काय केलं माहितीये? तिनं घरात सुनेला आवाज दिला, अगं बघितलंस का कोण आलंय आपल्या घरी? राजा आलाय आपला, धनिये मुलखाचा. अगं गुळपाणी आण, तोंड गोड कर राजांचं. शब्द ऐकले आणि शिवाजी महाराज कराडले, आई अगं माझं तोंड कुठं गोड करतेय? आई अगं 8 दिवस झाले तुझा पोर मारला गेला, तुझा शिवा मारला गेला. आणि हे शब्द ऐकले आणि त्या आईनं हंबरडा फोडला. ती रडायला लागली आहे आणि ती सांगते, राज पोर मारला गेला हे त्याच दिवशी समजलं बघा, पण ज्या दिवशी माझा शिवा मारला गेला ना त्या दिवशी आमच्या अख्ख्या गावात कोणाच्या घरात चूल नाही पेटली. राज लहान लेकरू सुद्धा जेवलं नाही. राज अख्खं गाव माझ्या घराच्या झोपडीच्या बाहेर बसून होतं. प्रत्येक जण माझ्या जवळ यायचा, माझ्या पायावर डोकं ठेवायचा आणि मला एकच सांगायचा की माय तुझी कूस मोठी भाग्यवान, माय तुझी कूस मोठी भाग्यवान. माय शिवाजी राजांकरता मरणारी माणसं लय आहेत, पण माय तुझी कूस एवढी भाग्यवान की तुझा पोर शिवाजी राजांकरता मेला. फक्त शिवाजी राजाकरता नाही मेला, मरताना सुद्धा शिवाजी राजाच्या रूपात मेला. माय तुझी कूस मोठी भाग्यवान. आणि ती आई रडतीये. तिला रडताना बघितलं आणि शिवाजी महाराज कराडले, आई तू शोकावर, तू रडू नको, मी पण तुझा मुलगा आहे, तुला काहीच कमी पडू देत नाही, तू रडू नको. ती आई म्हणते, राजे माझा पोर मारला गेला म्हणून मी रडत नाही, माझा शिवा गेला म्हणून मी रडत नाही, मला दुःख फक्त एकाच गोष्टीचं आहे. शिवाजी महाराजांनी विचारलं, आई तुला काय दुःख आहे, तू का रडतेय? आणि ती आई सांगते, राजे दुःख फक्त एकाच गोष्टीचं आहे की नियतीनं मला एकच मुलगा का दिला होता. मला जर अजून 4 पोरं दिली असती ना तर ती सुद्धा तुमच्या स्वराज्या करताच दिली असती. राजे स्वराज्या करताच दिली असती. हा विचार कोणी पेरला? हा विचार आईनं पेरला, तेव्हा स्वराज्य उभं राहिलं. आज काय परिस्थिती आहे? आज काय परिस्थिती आहे? आज आमची आई काय पेरते? आमची आई काय शिकवते मुलाला? आता मी तुमच्या मुलाच्या मगाशी आलेला सांगितलं की मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे, भावाच्या